ऑपरेशन सिंदूर म्हणजे लहान मुलांच्या कम्प्युटरवरचा गेम खेळला गेला असं वक्तव्य काँग्रेसचे नेते नाना पटोले यांनी केलंय। भारतानं आधीच कल्पना दिल्यानं पाकनं माणसं हटवली असा आरोपही काँग्रेस नेते नाना पटोले यांनी केलाय। व्यापारासाठी ट्रम्प यांच्या सांगण्यावरून ऑपरेशन सिंदूर थांबवलं असा आरोपही पटोले यांनी केलाय। व्यापार के लिए ऑपरेशन सिंदूर रोका गया। अमेरिका के राष्ट्रपति ट्रम्प ने और एक बार नहीं एक डजन बार कहा है कि हमने दोनों देशों को धमकाया है कि हम तुम्हारा व्यापार बंद कर देंगे और इसलिए आप युद्ध विराम करना चाहिए, और उन्हीं के इशारे पे ये ऑपरेशन सिंदूर रोका गया। विदेश मंत्री ने जो वक्तव्य किया उसमें भी एक बात स्पष्ट हुई कि पहले ही पाकिस्तान को बताया गया कि हम कौन से जगह में टारगेट कर रहे हैं, वहाँ से आपके लोगों को हटा दो। तो इसका मतलब है कि कंप्यूटरों में जो छोटे बच्चे गेम खेलते हैं वो गेम खेला गया, और जो आतंकवादियों ने हमारी बहनों का सिंदूर छीना था उनके बारे में देश के प्रधानमंत्री ने क्यों नहीं बात रखी, ये भी सवाल देश की जनता के सामने है। आणि बातमीपत्रामध्ये आता पुन्हा एकदा बातम्या पाहूयात वेगवान स्वरूपात। महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या 10वी-12वीच्या जून-जुलैमध्ये होणाऱ्या पुरवणी परीक्षेची प्रवेशपत्र उपलब्ध होणार आहेत। ही प्रवेशपत्र ऑनलाईन पद्धतीने मंडळाच्या या संकेतस्थळावर गुरुवारपासून उपलब्ध होतील। हेडलाईट नादुरुस्त झालेले असताना रात्रीच्या वेळी एसटी बस अंधारात धावल्याची धक्कादायक घटना देवळा कळवण या मार्गावर घडलेली आहे। रस्त्यावरून जाणाऱ्या कारमधील प्रवाशानं याचा व्हिडिओ काढून सोशल मीडियावर व्हायरल केलाय। या घटनेमुळे जुनाट झालेल्या एसटीचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आलाय। चिपळूणमधील खेरडी बाजारपेठेत पैसे देण्याच्या वादातून राडा झाला। भाजी घेतली आणि पैसे अंगावर फेकल्यानं हा वाद झाला। दरम्यान पोलिसांनी हस्तक्षेप करून वाद मिटवला। भारत गौरव यात्रेअंतर्गत प्रथमच धावलेल्या छत्रपती शिवाजी महाराज सर्किट ट्रेनमधील 700 पर्यटकांनी शिवनेरी किल्ल्याला भेट दिली। यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयघोषानं किल्ले शिवनेरी दुमदुमून गेलं होतं। पालखी सोहळ्यात वारकऱ्यांची पावसामुळे गैरसोय टाळण्यासाठी यंदा पहिल्यांदाच जर्मन हँगर उभा करण्यात येणार आहे। पालखी मार्गावर 12 ठिकाणी हे मंडप असतील। यासह स्वच्छता, तात्पुरते स्वच्छतागृह, आरोग्य सुविधा, हिरकणी कक्षाची व्यवस्था केलेली आहे। आदिवासी बहुल यवतमाळ जिल्ह्याच्या कोलाम पोडावर सध्या गाव बांधणीचा उत्सव सुरू असून गावातील कुणीही बाहेर जाणार नाही किंवा बाहेरचा कुणीही 5 दिवस आत येणार नाही असा कडक नियम गाव बांधणी दरम्यान पाळला जातो। नियम तोडणाऱ्याला दंड आकारण्यात येतो। तर यावेळी पोडावर अहोरात्र नृत्य, गाणी आणि मनोरंजनाचा आनंदोत्सव असतो। वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणातील आरोपी पती शशांक हगवणे आणि निलेश चव्हाण या दोघांना वेगवेगळ्या प्रकरणात न्यायालयानं 14 जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे। हे दोघे येरवडा कारागृहात आहेत।